स्वच्छतेच्या अमृत महोत्सवी लोकोत्सवानिमित्त आज सारं कोल्हापूर रस्त्यावर एकवटलं होतं। महानगरपालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या महास्वच्छता अभियानाच्या 75व्या आठवड्याच्या या स्वच्छता अभियानात 6 टन कचरा गोळा करण्यात आला, तर 1000हून अधिक झाडं लावण्यात आली। या अमृत महोत्सवी स्वच्छता अभियानाची सुरुवात दसरा चौक इथं श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी महापौर निलोफर आजरेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे गेली 75 आठवडे संपूर्ण शहरात स्वच्छता अभियान सातत्यपूर्ण सुरू आहे। महापालिका पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी, विशेषतः आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी, सेवाभावी संस्था, तालीम आणि तरुण मंडळ तसेच नागरिकांच्या सहभागानं स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्य संपन्न बनवण्यासाठी महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। स्वच्छतेच्या 75व्या आठवड्यानिमित्तानं संपूर्ण शहरात स्वच्छतेचा जागर झाला। चौकाचौकात नागरिकांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला। सर्व आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले हॉस्पिटल आणि हॉस्पिटलचा परिसर स्वच्छ केला। बाग कर्मचाऱ्यांनी बागांचा परिसर स्वच्छ केला। स्वयंसेवी, सेवाभावी संस्था, तालीम आणि तरुण मंडळं तसंच नागरिकांनी शहरातील प्रमुख रस्ते, चौक तसंच घाटांची स्वच्छता केली। आजच्या स्वच्छता मोहिमेत पंचगंगा हॉस्पिटल आणि सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चकाचक करण्यात आलं। यावेळी वृक्षारोपणाचाही कार्यक्रम राबवण्यात आला। जयंती नाला पंपिंग स्टेशन, झूम प्रकल्प याबरोबरच शहरातील मोकळ्या जागा, मैदानं, पुईखडी अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून स्वच्छतेचा हा आठवडा अमृत महोत्सवी आठवडा म्हणून साजरा केला। यावेळी जयंती नाला पंपिंग स्टेशन इथं नाल्याच्या काठानं वृक्षारोपण करून तो ग्रीन पार्क म्हणून विकसित करावा अशी सूचना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केली। श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रेरणेतून आणि प्रोत्साहनातून महापालिकेची स्वच्छता मोहीम गेली 75 आठवडे सातत्यपूर्ण सुरू असल्याचं आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी सांगितलं। झूम प्रकल्प इथं ग्रीन पार्क तयार करण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। हे स्वच्छता अभियान संपूर्ण शहरात राबवण्यात आलं।